अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आज मोदींची सभा। यावेळी प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतू खंबर्डे यांच्या आणि महायुतीच्या 9 उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा। देवेंद्र फडणवीस यांच्या आज 4 सभा। चंद्रपूर इथे दुपारी 12 वाजता, वाशिमच्या कारंजा इथे दुपारी 2 वाजता, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये दुपारी 4 आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये संध्याकाळी 5 वाजता सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज नांदेड आणि परभणीमध्ये प्रचार सभा। परभणीमध्ये आनंद भरोसे यांच्यासाठी तर बाबूराव कदम यांच्यासाठीही प्रचार। अजित पवारांचा आज पश्चिम महाराष्ट्रात प्रचार। शिरूरमध्ये ज्ञानेश्वर कटके, आष्टा शहरात निशिकांत पाटील तर फलटणमध्ये सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी सभा। शरद पवारांच्या आज बीड जिल्ह्यामध्ये 3 जाहीर सभा। बीड, आष्टी आणि परळी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या सभेचं आयोजन। शरद पवार आज लातूरमध्येही प्रचार सभा घेणार। उदगीर विधानसभेचे उमेदवार सुधाकर भालेराव यांचा प्रचार करणार। आज उद्धव ठाकरेंच्या 3 सभा। हिंगोली, परभणी, नांदेड इथे या सभा होतील। हिंगोलीमधील सभा संतोष बांगर यांच्या होमग्राऊंडवर होणार। आज आदित्य ठाकरे यांचा मुंबईमध्ये प्रचार। 2 प्रचार सभा घेणार। सकाळी 9 वाजता वरळी इथे तर संध्याकाळी 7 वाजता शिवडी इथे सभा घेणार। राज ठाकरेंच्या आज पुण्यामध्ये प्रचार सभा। पुण्यातील कसबा विधानसभेचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किशोर शिंदे यांच्यासाठी प्रचार सभा। यवतमाळच्या उमरखेडमध्ये राज ठाकरेंची आज जाहीर सभा। मनसेचे उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचं आयोजन। अजित पवारांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवारांची पदयात्रा। बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात सुनेत्रा पवारांची पदयात्रा। महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा, महायुतीची सत्ता आणि फडणवीसांचा विजय। फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांचे संकेत। महायुती सरकार भविष्यात 2 मुख्यमंत्री करेल, त्यांचा काही नेम नाही। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची महायुतीवर टीका। बारामतीमध्ये मोदींच्या सभेची गरज नाही। 2014 मध्ये आपला पराभव करायचा होता म्हणून मोदींनी सभा घेतली। अजित पवारांची भूमिका। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एक है तो सेफ हैचा जागर। मात्र भाजपच्या नाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। समाजामध्ये फूट पाडण्याचं काम भाजपनंच केलं। जयंत पाटील यांचा आरोप। समाज एकत्र न राहता कशी फूट पडेल यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असतात। बटेंगे तो कटेंगेच्या भाजपच्या नाऱ्यावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजप भांडी घासायला ठेवेल, उद्धव ठाकरेंचा घणाघात। भगवा झेंडा मावळ्याच्या हाती शोभतो, दरोडेखोराच्या हाती नाही। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी। परांड्यातील सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला। धनुष्यबाण आमचा आहे म्हणणाऱ्यांनी मशालही देऊन टाकली। परांड्यातल्या ठाकरे गटाचा उमेदवार बदलून शरद पवार पक्षाचा उमेदवार दिल्यानं मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या। नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका। हिंदुत्वपणाला लावून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, राणेंचा घणाघात। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचाराला धोका दिला। 370च्या विरोधात असलेल्यांबरोबर बसले। कराडीतल्या सभेमध्ये अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका। शरद पवार या वयातही खोटं बोलत असल्याचं वक्तव्य केलं। महाविकास आघाडीची पहिली 2.5 वर्ष भ्रष्टाचाराची होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल। काँग्रेस आणि आघाडीनं देशाला कमजोर करण्याची एकही संधी सोडली नाही, मोदींचा निशाणा। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येणं आवश्यक। डबल इंजिन सरकारचा फायदाही डबल मिळतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना 12 ऐवजी 15,000 देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन। महाराष्ट्र पुढे जाईल तेव्हाच देशाचा विकास होईल, मोदींचं वक्तव्य।
भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे 3 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज मुंबईत येणार. काँग्रेस शासित राज्यात काँग्रेसने दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या नसल्याचा भाजपचा दावा. काँग्रेसच्या नेत्यांनी रोज 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन. सावरकरांना शिव्या देऊ नका असं सांगणारी मंडळीच काँग्रेससोबत. मोदींचा ठाकरे गटालाही टोला. 370 हटवायचा मोदींनी संकल्प केला तेव्हा इथं रक्ताची नदी वाहील असं राहुल गांधी म्हणाले, पण तसं झालं नाही. राहुल गांधींची 4थी पिढी आली तरी कलम 370 पुन्हा लागू करू शकणार नाही. अमित शहांची राहुल गांधींवर टीका. काँग्रेस आणि राहुल गांधी हे संविधानाच्या आड लपून नक्षल्यांचं समर्थन घेऊन देशामध्ये अराजकता निर्माण करतायत. संविधानाच्या नावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतायत. फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. जयश्री पाटलांना कोणी फितवलं माहीत नाही, मात्र ज्या दिवशी कळेल तेव्हा त्याची खैर नाही. जयश्री पाटील यांच्या बंडखोरी मागे असणाऱ्यांना विश्वजित कदम यांचा इशारा. पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस. वडगाव शेरीच्या भर सभेत सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट. बदलापूरच्या शाळेमध्ये ब्लू फिल्म्स बनवल्या जायच्या, तसंच अवयवांची विक्रीही व्हायची. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप. नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांवर भाजपच्या चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर. नाना पटोलेंचा एक जुना व्हिडिओ पोस्ट करत चित्रा वाघ यांचा पटोलेंवर निशाणा. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह चोरीला गेलं. जगात असा एकही पक्ष नसेल ज्याला आपल्या चिन्हाखाली न्यायप्रविष्ट लिहावं लागेल. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची अजित पवार पक्षावर टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. शिंदेंकडून प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांची एंजिओप्लास्टी झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज सोलापूरमध्ये. जिल्ह्यातील वंचितच्या सगळ्या उमेदवारांसाठी आंबेडकरांच्या जाहीर सभा होणार. भिवंडी पश्चिमचे काँग्रेस उमेदवार दयानंद सोरगेंसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता पवन खेडांची सभा. यावेळी नोटबंदीनं भिवंडीतील कापड उद्योगाची हत्या केल्याचं म्हणत खेड यांचा भाजपवर हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेमध्ये गोंधळ. गवळी शिवरा भागामध्ये 2 तरुणांनी प्रशांत बंब यांना रेल्वेबाबत प्रश्न विचारल्यानं गोंधळ. सभेला उपस्थित नागरिक आणि तरुणांमध्ये वाद. रायगडच्या उरण विधानसभा मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवार श्रीकन्या डाकेंच्या प्रचाराला सुरुवात. उरणमधून प्रचाराची सुरुवात केली. जळगावच्या रावेर मतदारसंघात राज्यातील सगळ्यात कमी वयाचा उमेदवार काँग्रेस आमदार शिरीष चौधरी यांचा मुलगा धनंजय चौधरी 25व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात. भाजपच्या अमोल जावळेंचं त्यांना आव्हान. डाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर सलग. वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर सलग 8 वेळा आमदार. 9व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कोळंबकरांसाठी कार्यकर्त्यांकडून प्रचारावेळी फुलांच्या पायघड्या. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. अकोल्यामध्ये वंचितला मोठा धक्का. प्रकाश आंबेडकरांचे विश्वासू संतोष हुसेनचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. बाळापूर मतदारसंघातील वाडेगावात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न. भिवंडीतील काँग्रेसचे बंडखोर विलास पाटील यांना नगरसेवक खरेदीची सवय. सपाचे उमेदवार रियाज आझमी यांचा आरोप. भिवंडीतील रस्त्यांच्या दुरावस्थेला तेच जबाबदार असल्याचाही हल्लाबोल. पालघर जिल्ह्यामध्ये वाडापाली मार्गावर 3,70,00,000ची रोकड पकडली. ड्रायव्हरची चौकशी करताना त्रुटी आढळल्यानं रोकड जप्त. अधिक तपास सुरू. वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 3 कॅश व्हॅन सापडल्या. रकमेसंदर्भात योग्य कागदपत्र नसल्यानं पोलिसांकडून करोडोंची रोकड जप्त. मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार सुरू. आमदार हितेंद्र ठाकूर यांचा आरोप. वर्ध्यामध्ये 1,94,000ची रोकड जप्त. येळाकेळी चेकपोस्टला आर्वीवरून येणाऱ्या वाहनाच्या तपासणीत रोकड आढळली. एसएसटी पथकाकडून सदर रकमेसंदर्भात तपास सुरू. सोलापूरच्या बार्शीमध्ये निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. रात्री पाऊण तास अधिक सभा सुरू ठेवल्याप्रकरणी सुहास डमरेंविरोधात गुन्ह्याची नोंद. जळगावमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानाला सुरुवात. 85 वर्षांवरील नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी शासनाकडून घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया राबवली जाते.
विधानसभा निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात गृहमतदानातून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2 दिवस गृहमतदान प्रक्रिया राबवली जाणार. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. लॉरेन्स बिश्नोई गँगचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याची शक्यता. अटक केलेल्या 3 आरोपींचं झारखंडमध्ये प्रशिक्षण. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा प्लान बी सुद्धा तयार होता. सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी गौरव अपुनेची धक्कादायक माहिती. प्लान बी साठी 6 शूटर्सची भरती करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहातील संभाव्य टोळीयुद्धाच्या भीतीनं लॉरेन्स टोळीतील सदस्यांची अन्य कारागृहात बदली करण्यासाठी अर्ज. तुरुंग प्राधिकरणाकडून न्यायालयात अर्ज दाखल. मीरा रोड पोलीस ठाण्यात मारहाणीची घटना. महिला पदाधिकाऱ्यांवर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे राडा. पोलिसांसमोर टिप्पणी करणाऱ्याला महिलेकडून चपलेनं मारहाण. विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी परिसरात एका झाडाखाली पार्क करण्यात आलेल्या टेम्पोच्या मागच्या बाजूस मृतदेह सापडला. परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना सूचित केलं. पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. मुलुंडमध्ये निष्काळजीपणामुळे एका 5 वर्षाच्या मुलाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला. कबीर खेळता खेळता उभ्या असलेल्या मोटरचा दरवाजा उघडून आत बसला. गाडी आतून उघडता न आल्यानं त्याचा गुदमरून मृत्यू झाला. राज ठाकरेंची सभा आटपून घरी येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात. चिपळूण गुहागर मार्गावरची घटना. 3 जण जखमी. जखमींवर उपचार सुरू. सोन्याचे दर 1500 रुपयांनी घसरले. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इक्विटीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला. सोन्याच्या विक्रीमध्ये जागतिक पातळीवर मोठी वाढ. अयोध्येतल्या राम मंदिरात आज महाराष्ट्राचे कलाकार गीत रामायण सादर करणार. गायक वादकांसह 8 जणांचं कलापथक गीत रामायण सादर करणार. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड निवृत्त. राम मंदिर, कलम 370 अशा खटल्यांचा निकाल देणारे चंद्रचूड निवृत्त. आपल्या निवृत्तीच्या भाषणानंतर चंद्रचूड भावूक झाले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयाचं प्रज्ञा ठाकूर यांच्या विरोधात 10,000 रुपयांचं जामीनपात्र वॉरंट. 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगितलंय. वॉरंटनंतर प्रज्ञा ठाकूर यांचा एक्सवर फोटो शेअर करत काँग्रेसवर हल्लाबोल. अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा कायम. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय. खंडपीठानं 4-3 अशा बहुमतानं निकाल दिलाय. भारतातील आयटी हब बंगळुरूमध्ये पहिलं डिजिटल लोकसंख्येचं घड्याळ. हे घड्याळ वास्तविक वेळेमध्ये शहर आणि देशाची वाढती लोकसंख्या दाखवेल. हे घड्याळ दर 10 सेकंदाला कर्नाटकची आणि दर 2 सेकंदाला देशाची लोकसंख्या दाखवेल. तिरुपती लाडूवाद प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. ग्लोबल पीस इनिशिएटिव्हनं याचिका दाखल केली. कानपूरमधील एकता हत्याकांडानंतर यूपी महिला आयोगाची कडक कारवाई. पुरुष शिंपी महिलांचे मोजमाप करू शकणार नाहीत. जिम, योगा सेंटरमध्ये महिला प्रशिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. आयोगाचे सगळ्या जिल्ह्यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश. रेल्वे रूळ ओलांडू नका असं सातत्यानं सांगूनही काही जण रेल्वे रूळ ओलांडत जीव धोक्यात घालतात. एका आजोबांनी रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात वंदे भारत आली आणि काही सेकंदांच्या फरकानं आजोबांचा जीव बचावला. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. दिल्ली उच्च न्यायालयानं सलमान रश्दी यांच्या द सॅटॅनिक व्हर्सेस पुस्तकाच्या आयातीवरची बंदी उठवली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1988 साली या पुस्तकावर बंदी घातली होती. अधिसूचना सादर केली न गेल्यानं न्यायालयानं निर्णय दिलाय. टाटा कंपनीचे नवे सर्वेसर्वा नोएल टाटा यांनी नवी कंपनी खरेदी केली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार टाटा पॉवरनं स्पेशल व्हेइकल पारदीप ट्रान्समिशन लिमिटेडमध्ये 18 कोटी 64 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि 100% हिस्सेदारी. अनिल अंबानी यांना धक्का. अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर, रिलायन्स NUBESS लिमिटेड कंपन्यांवर 3 वर्षांसाठी सरकारी कंपनीच्या निविदेत सहभागी होण्यापासून बंदी. सोलन एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.